अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच मुलाचे केस कापण्याची विधी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालकासह 6 जणांचा मृत्यू झाला। मध्य प्रदेशातील सकलनपूर इथलं कुटुंब घरी परतत असताना कालभैरव घाटाजवळ रस्त्याकडेच्या कठाड्याला धडकून कार उलटली। भोपाळच्या चौकसीनगर येथे राहणारे मोहित पांडे 5 महिन्याच्या मुलाचे पहिल्यांदाच केस कापण्याच्या विधीसाठी कुटुंबियांसह शुक्रवारी सकलनपूर येथे गेले होते। बिजेसन माता मंदिर परिसरात विधी झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता ते घरी भोपाळला परत येत होते। त्यावेळी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। अपघातात मोहित पांडे यांचे वडील राजेंद्र पांडे, काका शारदा प्रसाद पांडे, चालक लक्ष्मी नारायण चौकशे यांचा जागीच मृत्यू झाला। तर आई उषा पांडे, काकी अपर्णा पांडे, पुष्पलता अवस्थी, सुशीलकुमार अवस्थी यांचा उपचारावेळी मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की गाडीचा चुराडा झाला होता। अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले। एकाच कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूने नातेवाईकांना मोठा धक्का बसला। अक्षय तृतीयेनिमित्त 5 महिन्याच्या चिमुकल्याचा मुंडनविधी करण्यासाठी कुटुंबीय गेले होते। परतताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे।